सदनिका घोटाळ्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काउंटडाऊन सुरू झालंय। अटक वॉरंट घेऊन नाशिकचे पोलीस हे मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मधल्या लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। गेल्या अर्ध्या तासापासून नाशिक पोलिसांचं पथक हे लीलावती रुग्णालयात आहे। तज्ञ डॉक्टरांची सल्लामसलत करून पोलीस पुढची कारवाई करणार अशी माहिती हाती येते। आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊ आपला सहकारी जो लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे सूरज सावंत त्याच्याकडे। सूरज, पोलिसांची कारवाई या संदर्भात काय नेमकी माहिती मिळते या संदर्भात, कारण माणिकराव कोकाटेंचा उच्च रक्तदाबाचा उपचार त्यांच्यावर सुरू आहेत आणि त्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले। विजय, नक्कीच नाशिक पोलिसांशी आतमध्ये आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडनं देखील आमची चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचं जे पथक आहे हे तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करत आहेत। मागील अनेक दिवसांपासून जो उच्च रक्तदाबाचा त्रास हा माणिकराव कोकाटेंना होतोय त्यानुसार त्यांना विश्रांतीची गरज असल्याची जी माहिती आहे ही डॉक्टरांनी पोलिसांना दिल्याचं कळतंय। त्या आधारावरती जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे काही उपचार आतापर्यंत माणिकराव कोकाटे यांच्यावरती झालेले आहेत हे देखील पडताळले जात आहेत। त्यामुळे आज नाशिक पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणात जे माहिती आहे, जो अहवाल आहे किंवा जी उपचार आतापर्यंत झालेले आहेत या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील त्यांचं बोलणं सुरू आहे। त्यामुळे एकूणच मेडिकल ग्राउंड जे पाहता माणिकराव कोकाटेंना आज NBW वॉरंट जे त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं आहे ते दिलं जातं आणि पुढील कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र मेडिकल ग्राउंड्स ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की त्यांना श्वसनाचा त्रास होतोय, श्वास घेताना अनेक त्रास होत आहे आणि त्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन अतिदक्षता विभागात रुग्णालयात ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज अटक होईल या संदर्भात एक साशंकता ही निर्माण होते आहे। तर नाशिक पोलीस हे आतमध्ये डॉक्टरांशी सल्लामसलत करतायत। आतापर्यंत झालेले उपचार, त्यांना होणारी जे त्रास आहे या संदर्भातली माहिती ही जमा केली जाते आहे। या संपूर्ण जे डिस्कशन्स होईल त्याचा अहवाल हा देखील वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने जी कायदेशीर प्रक्रिया आहे ही पूर्ण केली जात असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे नाशिक पोलीस आता पुढील भूमिका काय घेत आहेत, जो अहवाल डॉक्टरांनी सादर केलेला आहे तो ग्राह्य धरला जातो का आणि त्यावरती पुढील त्यांचा निर्णय हा अवलंबून राहील। दुसरीकडे आपण पाहिलं तर याच निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात देखील धाव घेतलेली आहे। उद्या त्या संदर्भात सुनावणी होईलच, तिथे देखील काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास नाशिक पोलीस हे अर्धा तासापासून आतमध्ये डॉक्टरांशी सल्लामसलत करतायत। उपचार नाशिक पोलीस डॉक्टरांची सल्लामसलत करतात आणि त्यानंतरच ते कारवाईच्या दृष्टीने पुढची पावलं उचलतील। सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। मंडळी, महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी